मित्रांनो, तुमच्या माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करायचं तुमचं स्वागत आहे. आज तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे, जी असणार आहे होंडाची मॉडेल. दाखवतो तुम्हाला कोणती ती. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे होंडाची हॉर्नेट, ठीक आहे, 2.0. आज तुम्हाला या बाईकचा रिव्ह्यू दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन काय असणार आहे, डायमेन्शन काय असेल, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले ते पण तुम्हाला दाखवून देतो, आधीच्या बाईकमध्ये आणि आत्ताच्या बाईकमध्ये. आणि हे बघा, या बाईकमध्ये पण तुम्हाला आता E20चं तुम्हाला फ्यूल तुम्ही भरू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. पहिले हे नव्हतं, फक्त OBD म्हणजे नॉर्मल तुम्ही फक्त पेट्रोल यामध्ये भरू शकत होते. तर तुम्हाला इथं इथेनॉल तुम्ही पेट्रोल भरू शकतात, प्लस आपलं पेट्रोल ह्याचं नॉर्मल पेट्रोल पण. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता मी स्टार्ट करतो पहिल्यांदा या बाईकच्या फ्रंटपासून. ठीक आहे. फ्रंटला बघितलं तर बघा, हे तुमचे हेडलाईट जो असणार तुम्हाला तो थोडासा चेंजेस दिलेला आहे यामध्ये. ठीक आहे. हे पूर्णपणे हा LED दिलेला असणार आहे. वरती लो बीम असेल, खाली हाय बीम दिलेली असणार आहे. इथं तुम्हाला नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. होंडाचा ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी स्टिकरमध्ये. LED तुमचे टर्न इंडिकेटर असेल दिलेले या ठिकाणी. ठीक आहे. आणि तुम्हाला चालू पण करून दाखवतो. आता एक मिनटं, हे बघा, हे खालच्या मग इथं तुम्हाला दोन साईडला DRL दिलेलं असणार या ठिकाणी. 5 लाईट म्हणून दाखवून येतो. ठीक आहे. गाडी स्टार्ट करतो पण बरं. पेट्रोल नाही वाटतं इथं. हे लो बीम पण चालू होतो जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो त्यावेळेस. ठीक आहे. आता सध्या बंद करतो, बॅटरी लोक डाऊन व्हायला. आणि हे पुढचे जे सस्पेन्शन तुम्हाला असणार ते USD फोर्कमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे सस्पेन्शन. ठीक आहे. आणि हा पुढचा मडगं जे असणार आहे हे पण तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. हे पुढं पण हे कलरमध्ये असेल आणि खाली तुम्हाला पाणी हा ब्लॅकमध्ये दिलेलं असणार आहे. आणि डिस्कची साईज तुम्हाला जर सांगायला लागलो, डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 276 mm पर्यंत. ठीक आहे. आणि ही पूर्ण राऊंडमध्ये नसेल, थोडीशी कवर दिली असणार आहे. आणि सेंटर तुम्हाला ही ABSची तुम्हाला प्लेट दिली असेल. आणि ब्रेक पण तुम्हाला ABSमध्ये दिलेली असणार आहे. ड्युअल चॅनल ABSमध्ये तुम्हाला दिलेली ही. आणि टायरची जर साईज सांगायला तुम्हाला गेलो तर टायरची साईज तुम्हाला असणार आहे, पुढे टायरची साईज, टायरला फिरवावं लागेल. हे बघा, 110, 70, 17 इंची तुमचे हे अलॉय दिलेले असणार आहे. ठीक आहे. हे पूर्णपणे तुम्हाला असणार आहे ब्लॅकमध्ये दिलेले. हे तुम्हाला माहिती असेल आपलं जी होंडाची जी CV 350 आहे त्याच्या सीझ तुम्हाला हे अलॉय भेटते तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. आणि साईडला इथं हे तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे रेड कलरमध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला हे असणार आहे रिफ्लेक्टर, इथं पण आपलं स्टिकर इथं असेल दिलेलं. आणि हे जे रिफ्लेक्टर तुम्हाला इथं दिलेलं असेल इथं पण आहे, आणि बाजू साईडला पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला हे कॅलिबर दिलेलं असणार आहे ब्रेक पॅडचे या ठिकाणी. ठीक आहे. याची डिझाईन पण तुम्ही बघू शकतात किती भारी आहे. USD फोर्क याची सस्पेन्शनची या ठिकाणी. साईड प्रोफाईल तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे, ती पण तुम्हाला असणार आहे ही क्रोममध्ये दिलेली असणार. ठीक आहे. या ठिकाणी. आणि हॉर्नेटचा हा तुम्हाला इथं स्टिकर भेटून दिला या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी ही ग्राफिक आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार फायबरमध्ये दिलेला. आणि इथं तुम्हाला बघा सेंटरला तुम्हाला कार्बन फायबरमध्ये ही डिझाईन दिलेली असणार या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला होंडाचा तुम्हाला लोगो दिलेला असणार आहे. तुम्हाला तो असणार आहे क्रोममध्ये, थोडासा 3D क्रोममध्ये असेल दिलेला. ही टाकी तुमची अशी असणार दिलेली. ठीक आहे. आणि चावी तुम्हाला अशी असणार आहे. नॉर्मली की असेल ही तुम्हाला दोघंही की सेमच असतील दिलेलं या ठिकाणी. ठीक आहे. हँडल तुमचं असं असं दिलेलं बाईकचं. दोघंही मिरर असतील. आपलं स्टार्ट स्टॉप इंजिन दिलेलं असणार आहे. हे हॅझार्ड लॅम्प तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. सेट साईडचं बटन दिलेलं असेल. हँडल तुम्हाला हे सिल्वर ग्रेमध्ये असेल दिलेलं या ठिकाणी. आपले हेडलाईटची कंट्रोल असेल, अप्पर डिप्पर, टर्न इंडिकेटर आणि हॉर्न या ठिकाणी दिलेलं असणार आहे. तुम्हाला आता ऑडोमीटर पण चालू करून दाखवतो. हे बघा, तुमचं हे इग्निशन पुढचं हे असं दिलेलं. वरती तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार आहे, स्पीडोमीटर असेल. ठीक आहे. आपण त्याच्याला ट्रिप A ट्रिप B आपण सेट करू शकतो. टायमिंग किती किलोमीटर झाले ते, फ्युल इकॉनॉमी दिलेली असणार आहे. आणि आपलं गिअर शिफ्टर दिलेलं असणार या ठिकाणी. सेमच तुम्हाला बघा इथं तुम्हाला इंजिन हे असं दिलेलं आपलं ABSची ब्रेकिंग सिस्टीम, न्यूट्रल, आणि हे आपलं इंजिन लाईट दिलेली असते या ठिकाणी. बाकीचे दोन इथं टर्न इंडिकेटर असेल तुम्हाला दिले. मग दाखवतो तुला करून. हे टर्न इंडिकेटर असेल दिलेलं या ठिकाणी. आणि 5 लाईट पण असेल. ठीक आहे. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो त्यावेळेस. ठीक आहे. आणि हे साईड स्टँड तुम्हाला दिलेलं असतं बघा याची साईडला. हे 2 बटन दिलेले असेल, आपण इथून इथं सेट करू शकतो. ट्रिप बघा 12 ह्याची किलोमीटर किती दिलेली, ट्रिप A ट्रिप B, बॅटरीची वोल्टेज किती आहे ते पण तुम्हाला यामध्ये दिसत राहील. ठीक आहे. यामध्ये हे आपलं ह्याचं आहे, आपलं लाईटचं आहे, हेडलाईटचं आपलं. ठीक आहे. तुम्हाला चालू करून दाखवायचं पण पेट्रोल नाही आहे बिलकुल बाईकमध्ये, त्यामुळे मी तुला स्टार्ट करून दाखवत नाही. ठीक. आता मी सध्या बंद करतो, बॅटरी नको डाऊन व्हायला. ठीक आहे. इकडे तुम्ही हा बघू शकता, हा पार्ट साईड प्रोफाईलचा. या ठिकाणी पण तुम्हाला हा पूर्णपणे पण असणार आहे, हा फायबरमध्ये दिलेला, पण हा मॅटमध्ये दिलेला असणार आहे हा कलर तुम्हाला. ठीक आहे. हा असं मेटलमध्ये याच्यामध्ये नसणार आहे, आपला मॅटॅलिकमध्ये नसणार आहे. हा तुम्हाला पण मॅटमध्ये दिलेला असणार आहे हा कलर इथला. आणि इथं बघा तुम्हाला इथं इंजिन कॉल दिलेलं असणार आहे, हे पण तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं. सायलेन्सर दिलेलं असेल हे. ठीक आहे. इकडे साईडला हे होंडाचं तुम्हाला इथं लोगो दिलेलं असणार आहे या ठिकाणी.
इंजिन तुम्ही बघू शकता कसं येते या ठिकाणी, ठीक आहे. 2.0ची तुम्हाला ब्रँडिंग इथे दिसली असणार आहे. हॉर्नेट इकडे असेल या ठिकाणी आणि 2.0 इथं दिलेली असणार आहे, ठीक आहे. हे जे तुम्हाला इंजिन दिलेलं असणार ते तुम्हाला असणार आहे 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे, ज्याची याची डिस्प्लेसमेंट जी दिलेली असणार आहे तुम्हाला 184.4 CCची अशी दिलेली, 12.7 BPHPची तुम्हाला पॉवर भेटेल, जी 8,500 RPM चालली होते आणि 15.9 NMचा टॉर्क भेटतो, तो 6,000 RPM चालला जातो. बोर तुम्हाला भेटेल 61 mmचा आणि स्ट्रोक तुम्हाला भेटणार याच्यामध्ये 63.96 mm पर्यंत, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फ्यूल सिस्टम जी असणार आहे PGM फ्यूल इंजेक्टर असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला कार्बोरेटर भेटणार नाही. या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो, एक मिनटं. हे बघा मित्रांनो, पहिले इकडच्या तुम्हाला फ्यूल इंजिन हे होतं आपलं कार्बोरेटर दिलेलंच होतं या ठिकाणी, पण आता हे कार्बोरेटर पूर्णपणे निघून गेलेलं आहे. तुम्हाला डायरेक्टली फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे, तुम्हाला त्यामध्ये म्हणजे परफॉर्मन्स पण तुम्हाला चांगला करता येईल आणि ते तुम्हाला मायलेज पण याची चांगली करता येईल याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त सेल्फ स्टार्ट दिलेली असणार आहे, ठीक आहे. आणि इकडं तुम्ही बघायला गेलो, हे तुमचं गिअर जे असणार तुम्हाला गिअर, याच्यामध्ये तुम्हाला गिअर असणार हे 5, ठीक आहे. हे फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला अप साईडला दिलेलं असणार आहे, ठीक आहे. साईड स्टँड तुम्हाला कट ऑफ असणार आहे इंजिन, जसं तुम्ही गाडीचं साईड स्टँड लावा तुमचं इंजिन कट ऑफ होऊन जाईल. इकडच्या साईडला तुमचं हे इंजिन हे असणार आहे आपलं चेन ड्रायव्हरचे जे कवर तुम्हाला ते फायबरमध्ये दिलेलं असेल या ठिकाणी. हे पण तुम्हाला एक गार्ड दिलेलं असणार आहे, मध्ये तुम्हाला मेटलमध्ये दिलेलं असेल आणि हा पार्ट तुम्हाला वरती एक गार्ड दिलेलं असणार आहे फायबरमध्ये या ठिकाणी, ठीक आहे. ते याचं तुम्हाला हे दाखवतो रेल प्रोफाईलमध्ये बघा, की तुमची टेल लाईट तुम्हाला असणार आहे LED मध्ये दिलेली, ठीक आहे. वरचं तुमचं हे मडगं जे असेल तुम्हाला ते दिलेलं असणार आहे हे फायबरमध्ये. हा इकडे बघा या ठिकाणी तुम्हाला ही डिझाईन तुम्हाला दिली असणार दोघे साईडला कार्बन फायबरमध्ये, ठीक आहे. आणि ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे ग्रे कलरमध्ये, ठीक आहे, यामध्ये. आणि टर्न इंडिकेटर पण तुम्हाला समज असतील LED मध्ये दिलेली असतील. रिफ्लेक्टर नंबर प्लेटसाठी जागा दिलेली असणार आहे, पाठीमध्ये फायबरमध्ये तुमचं मडगं दिलेलं असणार आहे, ठीक आहे. नंबर प्लेट तुम्हाला दिलेलं असणार बल्ब या ठिकाणी तुम्हाला असणार तुम्हाला LED किंवा हॅलोमध्ये दिलेलं असतं या ठिकाणी, ठीक आहे. आणि इकडच्या हँडल बघितलं बघा, टायरची साईज तुम्हाला बघा किती, फ्रंटपेक्षा आपले रिअरची टायरची साईज तुम्हाला ब्रॉडनेसमध्ये थोडासा जास्त दिलेला. याच्यामध्ये तुम्हाला पाठीमध्ये जो टायर असणार तुम्हाला 140-17 इंचमध्ये तुमचा हा अलॉय दिलेला असणार आहे. आणि पाठीमागच्या डिस्कची साईज जर तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला ती असणार 220 mm पर्यंत, ठीक आहे. मल्टी प्लेट तुम्हाला वेट क्लच दिलेलं असणार आहे, म्हणजे स्लीपर क्लच दिलेलं असणार तुम्हाला याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हे सायलेन्सर बघितलं तुम्हाला बघा, सायलेन्सरवरती तुम्हाला जे कवर असणार ग्रे कलरचं हे तुम्हाला मेटलमध्ये दिलेलं असणार आहे या ठिकाणी. रिअर फुटरेज दिलेलं असेल, पाठीचं सस्पेन्शन तुम्हाला दिलेलं असणार आहे हे मोनोशॉकमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे पाठीचं सस्पेन्शन, ठीक आहे. आणि इकडे बघा तुम्ही ही ग्राफिक पण तुम्हाला बघू शकता तुम्ही कशी ती जी इथं आहे तीच तुम्हाला इथे बनवली या ठिकाणी ग्राफिक, ठीक आहे. हे इथं हे तुम्हाला कसं दिलं असणार आहे आपलं एअर सर्क्युलेशनसाठी, ठीक आहे. हा पार्ट पण तुम्ही बघू शकता किती हे आहे तुम्हाला बोकळ दिलेलं या ठिकाणी. आणि पुढचे जे हे आहे आपलं हँडल तुम्ही हे बघू शकता की किती ॲग्रेसिव्ह सारखं तुम्हाला हँडल दिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला रायडिंग करताना पण कोणताही प्रॉब्लेम होणार नाही अशा प्रकारची तुम्हाला या बाईकची डिझाईन दिलेली आहे या ठिकाणी. खाली तुम्हाला असणार सेंटर स्टँड या ठिकाणी. आणि बाकीचं तुम्ही बाईकचा लुक पण बघू शकता किती चांगला आहे. आणि ही तुम्हाला बाईक असणार आहे स्प्लिट सीटमध्ये, ठीक आहे. याच्या आतमध्ये तुम्ही आपलं तुमचं टूल किट असेल, फर्स्ट एड किट असणार आहे आणि पेपर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात या ठिकाणी. आणि ही याच्याची तुम्हाला बॅटरी जी असणार आहे, बॅटरी तुम्हाला असणार आहे 12 वोल्टची. तुम्हाला जी या बाईकची डिझाईन कशी वाटते तुम्ही ते पण मला सांगू शकतात, ठीक आहे. आणि एक मिनटं, टाकीच्या वरती तुम्ही बघितलं हा तुम्हाला पार्ट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे हा फायबरमध्ये दिलेला असणार आहे या ठिकाणी. आणि ही टाकीबद्दल तुम्हाला सांगितलं तुम्हाला ही 12 लिटर तुमची टाकी असेल दिलेली, ठीक आहे. आणि रिझर्व कॅपॅसिटी जास्त 1.9 लिटरपर्यंत तुमची रिझर्व कॅपॅसिटी दिलेली असणार आहे. मायलेज तुमची जी क्लेम केलेली कंपनीने ती तुम्हाला भेटते याच्यामध्ये 45 किलोमीटर पर लिटरची आहे, पण तुमच्यावरची डिपेंडिंग की तुम्ही कितीपर्यंत करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप स्पीड भेटेल या गाडीचा 130 किलोमीटर पर आवरचा. रायडिंग रेंज असणार आहे 540 किलोमीटरपर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला चेन ड्राईव्ह असेल तर एअर कूलमध्ये तुमची कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे. याची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी तुम्हाला जी कंपनीकडून भेटते ती तुम्हाला भेटते 3 वर्षापर्यंत. आणि स्टँडर्ड वॉरंटी जी असणार आहे किलोमीटरची ती तुम्हाला असणार आहे 42,000 किलोमीटरपर्यंत. आणि तुम्हाला मी आता गाडीचं डायमेन्शन सांगतो किती असणार ते. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ असेल 2034 mm वेट दिलेली असणार 783 mm हाईट दिलेली असणार 1064 mm व्हील बेस दिलेला असणार आहे हा तुम्हाला 1355 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेला असणार 167 mm सिटिंग हाईट दिलेली असणार 590 mm कर्व वेट दिलेलं असणार आहे 142 kg. आणि या बाईकची जी चेसी टाईप आहे तुम्हाला ती डायमंड टाईपमध्ये भेटेल तुम्हाला ही, ठीक आहे. आणि तुम्ही डिझाईनवर बघू शकता गाडीची कशी आहे. फक्त इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला हे जे असणार आहे आपलं सेफ्टी गार्ड तुम्हाला हे असणार आहे आपलं एक्सेसरीच्या पार्टमध्ये. आणि एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगू देतो कोणते तुम्हाला हे भेटेल पार्ट.
हेल्मेट असेल, पार्किंग कवर असेल, INDची तुम्हाला नंबर प्लेट दिलेली असणार आहे आणि नंबर प्लेटची जी फ्रेम असते ब्लॅक कलरची तुम्हाला ती पण भेटून जाईल. इन्शुरन्स तुम्हाला दिलेला 1+4चा जो फर्स्ट असेल तो फर्स्ट पार्टी असेल, बाकीची ते तुम्हाला असणार आहे थर्ड पार्टीमध्ये. तुम्हाला या बाईकची जी ऑन रोड प्राईस दिली असणार आहे डोंबिवलीमध्ये ते तुम्हाला असणार आहे 1,75,000पर्यंत असणार आहे ऑन रोड प्राईस. अदर सिटीज आणि डिस्ट्रिक्ट वाईज जी पण प्राईस असणार तुम्हाला ती वरती खाली होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात तुमच्या डिस्ट्रिक्टच्या किंवा सिटीच्या यामध्ये की बाईकची प्राईस किती आहे ती. या बाईकमध्ये तुम्हाला कलर सांगायला गेलो तुम्हाला हा जो कलर आहे तुम्हाला असणार आहे मॅट संग्रिया रेड मेटॅलिक, असणार आहे मॅट मार्वेल ब्ल्यू मेटॅलिक आणि एक असणार आहे मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि असणार आहे एक दुसरा पेरियल इग्नियन्स ब्लॅक. या 4 कलरमध्ये तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे. मित्रांनो तुम्हाला या बाईकचा रिव्ह्यू कसा वाटतं तुम्ही मला कमेंट सांगू शकतात. ठीक आहे. तुम्हाला ही बाईक जर परचेस करायची असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असणार आहे. कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल तुम्ही ते घेऊन करू शकतात. चला मग मित्रांनो अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओच थांबवतो आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर मग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे. चला मग.